नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही विहिरीतून पाणी काढत असते. त्यावेळी संगीता आणि काजल तिथेच उभ्या असतात. तर काजल म्हणत असते की बाबा तरी म्हणतच होते की काहीतरी गैरसमज नक्कीच झालाय. तायडे, अगं तुला काय वाटतं, हे सगळं कोणी केलं असेल? तुझं काय मत आहे यावर? तेव्हा कला म्हणत असते की गुंड्या, अगं हे सगळं कोणी केलंय काहीच सांगू शकत नाही. मला तर काही कळतच नाहीये की कोणी असं कसं काय वागू शकतं. कोणाच्याही मनी ध्यानी यावं आणि तोडफोड करून निघून जावं. या गोष्टीला काही अर्थ तरी आहे का? आई, अगं तुला काय वाटतं या सगळ्यावर? तेव्हा संगीता म्हणते की अगं मला तर काय वाटतंय तुला काय विचारू. आणि त्याच वेळी पाण्याची कळशी आता संगीता कमरेवर घेते आणि त्याच वेळी तिचा पाय घसरतो. तेव्हा काजल आणि कला दोघीही तिला सांभाळतात, पडू देत नाही. काजल संगीताला म्हणते की आई, अगं तुला सांगितलंय ना हे काम तू करत जाऊ नको म्हणूस, तरी सुद्धा का करत असतेस ग तू हे सगळं? संगीता म्हणते की ही काजू म्हणजे ना नुसता चिडका बिब्बाय. तर काजल म्हणते की मग चिडणार नाही तर काय करणार, मी हसणार का? अगं आई, आता तू जर खाली पडली असती, तुला जर काही लागलं असतं तर किती जास्त महागात पडलं असतं आपल्याला. ते परवडणार आहे का आपल्याला? संगीता म्हणते की पण लागलं का मला? लागलं तर नाही ना, मला बरी आहे ना मी, मग कशाला टेन्शन घेतेयस? इथं सगळं निसटायला झालंय त्याच्यामुळे झालं असेल कदाचित. तुम्ही पण इथे लक्ष द्या, जरा पाणी वगैरे व्यवस्थित भरा. संगीता मग तिथून निघून जाते. तेव्हा काजल कलाला म्हणत असते की तायडे, आईबाबांचं आता वय झालंय ग, आणि या वयात सुद्धा त्यांना असं कष्ट करताना आपल्याला अजिबातच बघवत नाही. बघ ना, हे दोघंही असे डेंजर कामं करतात आणि हाती मात्र यांच्या काहीच लागत नाही. कधी कधी तर परिस्थिती आणखीनच बिघडते आणि आजच्या या हल्ल्यानंतर काय बोलावं आणि काय करावं काहीच कळत नाहीये. तू सांग ना, आपण काय करू शकतो? तेव्हा कला म्हणते की मलाच काही कळत नाहीये की आपण काय करायला पाहिजे. आपण कसं शोधायचं की ती माणसं नक्की कोण होती? मला आता समजतच नाहीये काय करावं ते. कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. तर इकडे संगीता घरामध्ये आलेली असते. सगळं सामान इकडं तिकडं पडलेलं असतं. सगळं काही फेकाफेक झालेली असते. अद्वैत बाबांशी बोलत असतो आणि बाबांना म्हणत असतो की हे असं कसं काय कोणी करू शकतं, असं कसं काय कोणी वागू शकतं? बाबा म्हणतात की अहो तेच ना अद्वैतराव, आम्हाला पण कळत नाहीये की हे सगळं नक्की कोणी केलं असेल. म्हणजे पतसंस्थेची माणसं येऊन जातात परंतु ते असं तोडफोड नाही करत कधी. ते आम्हाला फक्त एवढंच सांगतात की जर यावेळी पैसे नाही भरले तर तुमचं सामान जप्त करू. आता मागच्या वेळी जेव्हा ते आले होते तेव्हा कलेची गाडी त्यांनी उचलून नेली. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय, तुमच्या मुलीची गाडी उचलून नेली? बाबा म्हणतात की हो ना, तिची स्कूटी लग्न झाल्यापासून इथंच होती ना तिची स्कूटी, तेही घेऊन गेले. अद्वैत म्हणतो की अच्छा. आता अद्वैत जेव्हा बाबांशी बोलत असतो तेव्हा डोक्याला हात लावत असतो कारण त्याचं डोकं दुखत असतं. संगीता ही गोष्ट बघते आणि अद्वैतला ती विचारते की काय हो अद्वैतराव, तुमचं डोकं दुखतंय का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, जरा डोकं दुखतंय माझं. म्हणजे असं बारीक बारीकच डोकं दुखतंय, परंतु का दुखतंय ते काही कळत नाहीये. संगीता म्हणते की बरं बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी बाम घेऊन येते. संगीता लगेच आतमध्ये निघून जाते. संगीता बाम घेऊन आलेली असते. बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं, खरंच माफ करा हा. अद्वैत म्हणतो की नाही हो, तुम्ही माफी कशाला मागताय, आणि मला काही त्रास वगैरे झाला नाहीये. आणि त्यात त्रास कसला, काही प्रॉब्लेम नाही, मी पोलिसांना कॉल करतो आणि त्यांना ही सगळी गोष्ट सांगतो. संगीताने आता अद्वैतला बाम दिलेला असतो. त्याच वेळी कला आणि काजलही तिथे आलेले असतात. मग अद्वैत पोलिसांना कॉल करतो. अद्वैत त्यांना सांगतो की मी अद्वैत चांदेकर बोलतोय आणि खूप सिरियस प्रकरणासाठी मी तुम्हाला आता कॉल केलाय. मिस्टर दिनकर खरे यांच्या घरी काही माणसांनी येऊन तोडफोड केली होती. पतसंस्थेच्या माणसांना कॉल केला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तर खरेंनी 2 हप्ते तर फेडलेले आहेत. तरी सुद्धा ती माणसं का घरामध्ये घुसली होती आणि मग त्यांनी तोडफोड का केली हे आम्हाला कळत नाहीये. तुम्ही लवकरात लवकर याचा तपास करा, असं बोलून अद्वैत फोन ठेवतो. बाबांना, संगीताला, काजलला आणि कलाला तो सांगतो की ते माणसं कोण आहेत, जोपर्यंत हे तुम्ही सांगत नाही तोपर्यंत ते तपास सुरू करणार नाही असं पोलीस म्हटले. संगीता म्हणते की म्हणजे? तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो ती माणसं नक्की कोण होती हे आठवण्याचा तरी प्रयत्न करा तुम्ही. याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का? तुम्ही जरा आठवण्याचा प्रयत्न करा. संगीता म्हणते की अहो नाही ना, आम्हाला आठवतच नाहीये ती माणसं कोण आहे. म्हणजे ज्यावेळी ती माणसं आली आम्ही तेव्हा तर फार गांगरून गेलो होतो, आणि ज्यावेळी ते आले तेव्हा घराची अगदी नासधूसच करायला लागले, आम्ही तर अगदी हैराण झालो होतो. अद्वैत म्हणतो की परंतु या सगळ्या गोष्टीतून पोलिसांनी मग तपास कसा करायचा, आपल्याला थोडं काहीतरी त्यांना सांगावंच लागेल ना.
मी एक काम करतो, मी माझा फोन चार्जिंगला लावतो. असं म्हणत अद्वैत तिथे एक स्विच असतं हॉलमध्ये आणि त्या स्विचला त्याचा फोन चार्जिंगला लावत असतो. त्याच वेळी अद्वैत जेव्हा बटन ऑन करतो तेव्हा त्याला जोराचा झटका बसतो आणि तो ओरडतो. सगळेजण घाबरतात. तर संगीता म्हणते की काय हो अद्वैतराव, काय झालं तुम्हाला? कला मात्र हसत असते. तर अद्वैत म्हणतो की काही नाही, मी माझा फोन चार्जिंगला लावत होतो आणि जेव्हा मी बटन ऑन करायला गेलो तेव्हा मला शॉक बसला. कला मनामध्ये म्हणत असते की एवढासा शॉक काय बसलाय, नाही तर लगेच एवढा मोठा ओरडायला लागलाय. शॉकच बसलाय ना, काय वीज वगैरे पडली काय ह्याच्या अंगावर? संगीता मात्र पॅनिक होत असते. अद्वैतला ती म्हणत असते की तुम्हाला जास्त नाही ना लागलं, तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही खाली बसा. बाबा अद्वैतला म्हणतात की अहो अद्वैतराव, तुम्ही कशाला उठलात? फोन चार्जिंगलाच लावायचा होता ना, काजलने लावला असता, तुम्ही तिच्याकडे द्यायचा होता. काजल म्हणते की हो ना दाजी, द्या बरं तुमचा फोन, मी चार्जिंगला लावते. आणि मग अद्वैतच्या हातून ती फोन घेते आणि आतमध्ये चार्जिंगला लावायला जाते. अद्वैत बाबांना म्हणत असतो की पण मला कळत नाहीये की इथं असा शॉक कसा काय बसला, आय मीन सॉकेटचा काही प्रॉब्लेम आहे का इथे? तेव्हा बाबा म्हणतात की अद्वैतराव काय आहे ना, त्या वायरी बाहेर आल्यात. म्हणजे वायर ज्या पाईपमध्ये होत्या ना तेव्हा तो पाईपच फुटलाय आणि त्यामुळे सगळ्या वायर बाहेर आल्यात. आणि तिथून मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक आणि यातूनच तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांनाच ग्राह्य धरलं जाईल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय, चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि व्हिडिओला लाईक देखील केलंय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? लगेचच आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. आणि तसंही आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकली आहे, त्यामुळे तुम्ही कसली वाट बघताय? कदाचित पुढची पैठणी तुमची सुद्धा असू शकते. त्यामुळे लगेचच जाऊन खाली कमेंट करा. पाणी सुद्धा गळतंय, त्यामुळे सगळं बोर्डात पाणी यायला लागलंय. अद्वैत म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, आणि एवढं कॅज्युअली कसं काय बोलू शकतात? अहो इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये जर पाणी घुसलं तर ते किती डेंजर आहे माहितीये का तुम्हाला? म्हणजे जर बोर्डमध्ये जर असं पाणी शिरलं तर शॉर्ट सर्किट सुद्धा होऊ शकतं, म्हणजे अगदी काही होऊ शकतं. अद्वैतला मात्र हा इशू खूप मोठा वाटत असतो. तेव्हा कला त्याला म्हणते एवढाचा शॉक नाही लागलाय तुला, तर एवढा काय मोठा कांगावा करतोय, जणू काय खरंच शॉर्ट सर्किट झालं इथे. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, तुझ्याशी बोलतोय का मी? तुझ्याशी मी अजिबात बोलत नाहीये, मी तुझ्या बाबांशी बोलतोय. कला म्हणते की मग काय झालं, तू कोणाशीही बोल, तू बोलताना आम्ही काय आमचे कान बंद करून घ्यायचे का? संगीता कलाला ओरडते आणि म्हणते की उगाच शब्दाला शब्द देऊ नकोस कले, चल बरं माझ्यासोबत आतमध्ये स्वयंपाकघरात. असं म्हणत संगीता कलाला घेऊन जाते. बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव या तुम्ही इथं बसा. अद्वैत बाबांना म्हणतो की अहो पण माझं तुम्हाला एक सजेशन राहील की या बोर्डचं काहीतरी तुम्हाला करून घ्यावं लागेल. म्हणजे जर बोर्डमध्ये पाणी जर शिरत असेल तर हे फार रिस्की आहे. बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव तुमचं बरोबर आहे, पण काय झालंय ना, त्या वायरी निघाल्याय, पाईप पण फुटलाय. कसं आहे की जर तो पाईप आपल्याला बदलायला लागला तर सगळ्या घराची पाईपलाईन आपल्याला बदलावी लागणार. आणि कसं आहे, जरा खर्चाचं काढायचं नाहीये सध्या, त्याच्यामुळे ते राहूनच गेलंय. त्यानंतर संगीता अद्वैतसाठी जेवण घेऊन येते. अद्वैतला जेवण वाढते आणि म्हणते की अद्वैतराव तुम्ही जेवा, आता हे सगळं इथं पसारा आहे, माफ करा तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये जेवायला लागतंय, ह्या सगळ्या पसाऱ्यात जेवायला लागतंय, पण आम्ही आवरून घेऊ, तोपर्यंत तुम्ही जेवा. आणि कसं आहे, हे आमच्या घरचं कायमचंच आहे, रोजचंच होऊन गेलंय, काही ना काही आमच्या घरी चालूच असतं. उगाच तुमची जेवणाची वेळ नको चुकायला, त्यामुळे तुम्ही जेवून घ्या. अद्वैत आता जेवायला जातो. एक घास खाणार तेवढ्यात अद्वैतला आठवतं की जेव्हा मागच्या वेळी तो करेच्या घरी आला होता, या घरी आला होता, जेव्हा तो जेवायला बसला होता तेव्हा सगळे गल्लीतले लोक जमा झाले होते आणि खिडकीतून अद्वैत कसा जेवतोय हे बघत होते. मग अद्वैतला असं वाटतं की आताही तसंच काहीतरी सीन आहे की काय, म्हणून अद्वैत आता आजूबाजूला बघतो की खिडकीमध्ये कोणी आलं तर नाहीये ना, कोणी मला बघत तर नाहीये ना. अद्वैत इकडे तिकडे बघू लागतो, परंतु खिडकीमध्ये कोणीच नसतं. तर त्याची ही अवस्था बघून कला अद्वैतला म्हणते चांदेकर कोणी येत नाही तुला बघायला, होऊ दे तू तुझं निवांत. संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्हाला काय हवं नको ते तुम्ही मला सांगा हा. असं म्हणताच अद्वैत आता जेवायला सुरुवात करतो. कला संगीताला म्हणते की आई तुला माहिती आहे, मला यावर्षी आबांनी देवी आईची मूर्ती घडवायला सांगितली. संगीता म्हणते की अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे, सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा तुला हा मान मिळालाय. खरं तर देवी आईची दृष्टी आहे तुझ्यावर असं म्हणायला पाहिजे. देवी आईची मूर्ती फक्त दृष्टी पडण्यासाठी कितीतरी लोक प्रयत्न करतात. सर्वजण या देवी आईच्या दर्शनासाठी, चांदेकरांच्या देवीच्या दर्शनासाठी किती आतुर असतात. आणि बघितलं ना, मागच्या वर्षीची मूर्ती तुझ्या हातून घडली होती.
वा कले वा, मला तुझा फार अभिमान वाटतोय. बाबा म्हणतात की हो कले, देवी आईची तू मूर्ती एकदम छान पद्धतीने घडव. तसंही देवी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे, आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. एवढ्यातच रॉकेट काही सामान तिथे घेऊन येतो. तेव्हा संगीता विचारते की कले अगं हे सगळं काय आहे? अगं आई, तसंही आजचा दिवस माझा इथेच जाणार होता आणि मला तो वाया नव्हता घालवायचा, म्हणून मी रॉकेटला जरा काही सामान आणायला लावलं होतं दुकानाचं. संगीता म्हणते की बरं, पण आता तुला जेवायला वाढू का मी? कला म्हणते की नाही नाही आई, आता नको, आता मला भूक नाहीये. संगीता म्हणते की बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी आतमधलं आवरून घेते, तू कर तुझं काम. रॉकेट म्हणतो की बरं मावशे, तू आतमधला आवर, मग मी एक काम करतो, मी इथलं आवरायला घेतो, म्हणजे काजललाही मदत करतो आवरण्यात. संगीता रॉकेटला म्हणते की हो चालेल ना. रॉकेट लगेचच कामाला लागतो. बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करा, मी रॉकेटला हे सगळं आवरण्यासाठी मदत करतो. मग सर्वजण ज्याचं त्याचं काम करत असतं. रॉकेट आणि काजल दोघंही हॉलमधलं आवरत असतात. बाबा आणि कलाही त्यांना मदत करत असतात. तर संगीता किचनमधलं आवरत असते आणि त्याचवेळी अद्वैतला काय हवं नको तेही बघत असते. अद्वैत मस्तपैकी जेवण करत असतो, बाकीचं सर्वजण काम करत असतात. अद्वैतचं जेवण आता झालेलं असतं आणि मग त्याचं ताट ठेवण्यासाठी तो किचनमध्ये येतो. आता किचनमध्ये ताट कुठे ठेवावं हा अद्वैतला मोठा प्रश्न पडतो. मग अद्वैत तिथेच जागा शोधत असतो. आता संगीताचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती अद्वैतला म्हणते की अहो अद्वैतराव, तुम्ही काय करताय हे सगळं? अद्वैत म्हणतो की काही नाही अहो, मला ताट ठेवायचं होतं ना, त्यामुळे मी पातेलं उचललं. संगीता म्हणते की अहो अद्वैतराव, तुम्ही कशाला हे सगळं करताय? आणि ते पातेलं आहे ना, त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही हात धुतो. काय आहे ना, खालचा पाईप आमचा खराब झालाय. जर ते पातेलं तिथे नसेल ना, मग काय होतं की सगळीकडे पाणी पाणी होतं, म्हणून आम्ही हात त्या पातेल्यामध्येच धुतो. बरं, तुम्हाला जर हात धुवायचे असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथं बाहेर जा. कलाही तिथे आलेली असते. त्यामुळे संगीता कलाला म्हणते की कले, तू एक काम कर, जावई बापूंना बाहेर घेऊन जाय, त्यांना हात धुवायचे. मग कला आणि अद्वैत दोघंही बाहेर जातात. परंतु संगीताला फार वाईट वाटत असतं. त्याला मात्र विचित्र वाटत असतं की जावई बापू इथपर्यंत हात धुवायला आले आणि आपला पाईपच खराब आहे. तर इकडे कला ही अद्वैतला मागच्या दाराला घेऊन आलेली असते आणि अद्वैतला हात धुण्यासाठी ती घेऊन आलेली असते. तेव्हा अद्वैतचे पाय हे ओले होत असतात आणि अद्वैत म्हणत असतो की काय आहे हे सगळं? सगळीकडे नुसतं पाणी पाणी आहे, किती पाय ओले होत आहे, फक्त आणि फक्त प्रॉब्लेमच आहे ह्या घरामध्ये. कला आता मुद्दामच अद्वैतला मारण्याची ऍक्टिंग करते. तेव्हा अद्वैत घाबरतो आणि अद्वैत खाली पडणार असतो. अद्वैत तिला म्हणतो की काय करतेस तू? पडलो असतो ना मी आता इथे. कला म्हणते की हो मग. कला त्याला म्हणते की एवढं पण काही झालं नाहीये, हा ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, आणि तसंही आबाळातून पडलायस तू, इथं पडल्याने काय होणार आहे? अद्वैत म्हणतो की हे बघ, माझे तळपाय खराब झालेले मला अजिबात आवडत नाही, निदान स्लीपर तरी ठेवायची ना इथे. कला म्हणते की अरे बापरे, स्लीपर आणि इथे? चांदेकर, आमच्या इथे काय म्हणतात ह्या गोष्टीला माहितीये का? चोचले. अद्वैत म्हणतो की चोचले? कसले चोचले? हे बघ, मी तुला जे काही बोलतोय ना ते बेसिक हायजीन आहे, कळलं? सेफ्टीच्या दृष्टीने मी हे सगळं बोलतोय. एखादा माणूस इथे आला, पाय घसरून पडला तर किती महागात पडेल हे सगळं? आल्यापासून घरामध्ये बघतोय की फक्त प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम, सगळे काही प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, पाईपचा प्रॉब्लेम, सगळं काही नुसता प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, हे माझं घर आहे, त्यामुळे प्लीज माझ्या घरावर कमेंट करणं आणि टीका करणं बंद करा ती. अद्वैत म्हणतो की खरे, इथं जे लोक राहतात ना त्यांच्या सेफ्टीच्या बद्दल बोलतोय मी. कला म्हणते की हो मग, ते काय आज आले का इथे राहायला? आधीपासूनच आम्ही इथे राहतोय आणि मी खूप लहानपणापासून इथेच राहते, याच घरामध्ये वाढले मी, त्यामुळे आम्हाला आहे या प्रॉब्लेमशी समजून, त्यामुळे ह्या प्रॉब्लेम सोबत डील करण्याचं टॅलेंट आहे आमच्यामध्ये. आणि चांदेकर, तू चांदेकर मेन्शनमध्ये राहतोस, तुझं घर हे हजारातून एक आहे, त्यामुळे तुझ्या घरामध्ये तू जसं राहतोस ना तसं या घरामध्ये तू नाही राहू शकत आणि तू मलाही तसं राहायला सांगू नकोस. तुझ्या घराची आणि माझ्या घराची कंपॅरिझन आधी बंद कर, कारण चांदेकर मेन्शन सारख्या घरामध्ये थोडे लोक राहतात, बहुतांश लोक अशाच घरामध्ये राहतात आपल्या देशात. अद्वैत कलाला म्हणतो की तुला कळतच नाहीये का मी काय बोलतोय ते? अगं, मी जे काही बोलतोय ते फार इम्पॉर्टंट आहे, तुला प्रत्येक गोष्टीचा वेगळाच विचार करायचा असतो का गं? अगं, मी तुला जे काही बोलतोय ते फार महत्वाचं आहे आणि एवढंच जर बोलतीये तर सगळी सेटलमेंट तू करून घ्यायला हवी होतीस. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, त्या सगळ्या गोष्टींसाठी ना पैसा लागतो आणि आमच्याकडे तो नाहीये, त्यामुळे आम्ही ऍडजस्ट करूनच राहतो. हे बघ, तुला नसेल थांबायचं तर तू नको थांबू, तू जा. अद्वैत म्हणतो की हो, तसंही माझी अजिबात इच्छा नाहीये या खंडरमध्ये थांबायची, जाणारच आहे मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे लोक इथे राहतात त्यांच्यासाठी तरी हे वातावरण पूरक असलं पाहिजे ना, राहण्यायोग्य वातावरण त्यांना मिळायला हवं, एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे मी त्यांच्या सेफ्टीचा विचार करतोय, निदान त्यांना कम्फर्टेबल तरी वाटलं पाहिजे ना.
हे बघ, पॉश राहणं आणि नीटनेटकं राहणं यामध्ये खूप फरक आहे आणि तुमचं घर तर नीटनेटकं सुद्धा नाहीये. मला अद्वैतला म्हणते की नाही, मी अजिबात ही गोष्ट मान्य करणारच नाही. हे बघ, आमचं घर छानच आहे आणि आम्ही स्वच्छ राहतो, परंतु तुझी नीटनेटकेपणाची काय व्याख्या आहे ना, हे तुझं तुलाच माहिती. आणि हे बघ, तुला नाही थांबायचं ना माझ्या घरामध्ये, त्यामुळे तू निघून गेला तरी सुद्धा चालेल. अद्वैत म्हणतो की हो, जाणारच आहे मी, आधी मला हात धुऊ दे. तर कला त्याला सांगते की बघ, इथं बादली आणि तांब्या ठेवलाय, धु तुझा हात. मग अद्वैत त्याचे हातपाय धुवत असतो तेव्हा कला तिथेच बघत असते अद्वैतचे ते चोचले आणि मनामध्ये म्हणत असते की आता हा माणूस इतके जास्त चोचले करेल ना, नुसता श्रीमंतीचा माज या माणसाला. आपलं ते काय चांगलं आणि दुसऱ्याचं काय ते वाईट. याला तर काय, नेहमी श्रीमंत म्हणजे चांगलं आणि गरीब म्हणजे वाईट असंच वाटतं. अद्वैतचे आता हातपाय धुवून झालेले असतात. कला त्याला म्हणते की चल आता. मग अद्वैत आता आतमध्ये येतो. मग घरात आल्यावर कला बाबांना सांगते की बाबा, आता हा निघून चाललाय, मी थांबते इथेच. बाबा कलाला म्हणतात की कले, अगं तू जरी निघालीस ना तरी सुद्धा चालेल आणि तसंही थांबायची काही गरज नाही, सगळे कामं तर आवरली आहेत. आणि तसं जर काही वाटलंच इमर्जन्सीला आम्ही तुम्हाला कॉल करतो की. कला म्हणते की नाही नाही, असं कसं, आणि पुन्हा जर ती माणसं वगैरे आली तर काय करणार आहोत आपण. संगीता म्हणते की कले, अगं बाबा जे बोलताय ना ते बरोबर आहे, म्हणून काय नेहमी नेहमी अशी वेळ ओढावत नसते. तू घरी जा बरं, तुला तुझे कामं सुद्धा आटपायचे आहेत आणि देवीची मूर्ती सुद्धा घडवायची आहे ना. तर ते तू अजून जेवली नाहीयेस, तुला जेवायला वाढते आणि मग जा. कला म्हणते की आई नको अगं, मी खाईल ना काहीतरी नंतर. संगीता म्हणते की बरं ठीक आहे, परंतु तुम्ही आता घरी जा, कारण आबाजींनी एवढी परमिशन दिली आहे तुम्हाला इथे राहायला. आणि समजा जर तू वेळेत परत गेली नाहीस तर घरचे म्हणतील की उगाच गैरफायदा घेतलास. कला म्हणते की नाही ग आई, तू आजोबांचं अजिबातच टेन्शन घेऊ नकोस, ते अजिबात काही म्हणणार नाही, अजिबात त्यांना या गोष्टीचा रागही येणार नाही. उलट आम्ही तुम्हाला सोडून का आलो या गोष्टीचं ते आम्हाला विचारत बसतील. पण आई मला सांग की ती जर माणसं वगैरे परत आली तर तुम्ही काय करणार आहात. रॉकेट म्हणतो हो की हो कलाताई, माणसांचं काही आपण सांगूच शकत नाही. हा, माणसांना जरी मौका भेटला ना तर लगेचच घरामध्ये घुसतात ते. कला म्हणते की रॉकेट, बापरे मला खूप भीती वाटते रे. आई तू एक काम कर, तू प्लीज मला आता फोर्स करू नकोस, त्याला जर जायचं आहे घरी तर तो जाईल ना. मग अद्वैत विचार करू लागतो की नाही नाही नाही, जर ही खरे सांगते याप्रमाणे जर मी केलं तर आबा मलाच बोलतील, कारण ह्या सिच्युएशनमध्ये जर मी हिला एकटं टाकून गेलं तर आबा मात्र माझ्यावरच फायरिंग सुरू करतील. आणि मग नंतर काय, जेव्हा घरी येईल तेव्हा आबांना तिखट मीठ लावून काय काय सांगेल की अद्वैत थांबला नाही म्हणून. अद्वैतला त्याची कामं जास्त महत्त्वाची होती, घरी येणं जास्त महत्त्वाचं होतं, माझ्या आईवडिलांचा तो रिस्पेक्ट करत नाही वगैरे वगैरे खूप काही सांगत बसेल आबांना ती. त्यापेक्षा नकोच. त्यापेक्षा मी एक काम करतो, जरा वेळ इथेच थांब. आधीच खूप जास्त गोष्टी मी इथे टॉलरेट केलाय, त्यामुळे आता एवढं टॉलरेट करायला मला काही वाटणार नाही. नाहीतरी ती कशी बरोबर आहे आणि मी किती चुकीचं आहे हे सांगण्याचा ती चान्सच शोधत असते. अद्वैत हा सगळा विचार करत असताना कला अद्वैतला म्हणते की काय रे चांदेकर, निघतोयस ना तू. अद्वैत म्हणतो की नाही नाही, थांबतोय ना मी इथे, मी थांबतोय. म्हणजे मला काय वाटतंय की थोडा वेळ इथे थांबून एकदा सिच्युएशन आपण मॉनिटर करूयात, मग बघूयात काय होतं, असं म्हणून अद्वैत खाली बसतो. तर कला विचार करत असते की बापरे, ह्याच्यात अचानक एवढा चेंज कसा काय झाला आणि हा चक्क थांबतोय, आबांना दाखवण्यासाठीच थांबत असेल. बाबा अद्वैतला म्हणतात की बरं अद्वैतराव तुम्ही बसा, मग आम्ही आहोतच इथे. मग कला आणि बाकीचे सर्वजण ज्यांच्या त्यांच्या कामाला लागून जातात. तर संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव तुमचं डोकं खूप दुखतंय का, थांबा मी तुम्हाला गोळी देते. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आतमध्ये जाऊन जरा पडता का. तेव्हा कला म्हणते की आई त्याला काय करायचंय त्याचं तो बघेल ना, तू कशाला सांगतेयस. आणि जर संध्याकाळपर्यंत थांबणं त्याला जड झालं असेल तर त्याचा प्रश्न आहे, तो बघेल काय करायचंय ते. आणि तसंही त्याचं फक्त डोकं दुखतंय, चालणं तर बंद नाही झालंय ना डोकं. संगीता कलावर ओरडते आणि म्हणते की कले अगं काय बोलतीयस, काही पण बोलायला लागलीयस हा तू. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. बघ कले, एक गोष्ट लक्षात ठेव की हे आमचे जावई बापू आहेत आणि त्यांना जर काही बोललेलं मला आवडणार नाही. मग अद्वैत लगेचच हात धुवून घेतो आणि म्हणतो की अहो असंच आहे हे सगळं, सारखी बोलत असते, नुसतीच बोलत असते, तिला काही स्टॉप नावाची गोष्टच नाही. आणि कसं आहे की तिची ही दादागिरी हळूहळू मी सहन करायला सुद्धा शिकलोय. आणि अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की खरे, जरी हे तुझे आई बाबा असले ना तरी यांच्यासमोर तू मला तोंडावर काय पाडू शकत नाही. स्मार्ट बनायला अद्वैत जात असतो, डोक्यावर हात लावत असतो कलाच्या समोर, शायनिंग मारत असतो, ॲटिट्यूड दाखवत असतो आणि त्याचवेळी पुन्हा त्याचं डोकं दुखायला लागतं. म्हणून संगीताला तो म्हणतो की तुमच्याकडे जर एखादी पेनकिलर असेल तर प्लीज मला द्या, म्हणजे कसं की पेनकिलर खाल्ल्यावर मला थोडं बरं तरी वाटेल. तेव्हा संगीता म्हणते की हो हो तुमचं डोकं खूप दुखतंय ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला गोळी देते.
मग संगीता अद्वैतला आतमध्ये घेऊन जाते आणि मग अद्वैतला पेनकिलर देते. अद्वैत पेनकिलर घेतो. मग संगीता त्याला सांगते की आता तुम्ही आराम करा, मी जाते. संगीता आता तिथून निघून जाते. त्याचवेळी अद्वैतला सरोजचा कॉल आलेला असतो. सरोज अद्वैतला विचारते की काय रे, काय चाललंय तुझं हे सगळं? अरे प्रत्येक गोष्टीमध्ये एवढा पर्टिक्युलर असतो तू, तुला कुठल्या गोष्टीमध्ये तडजोड करायची नसते. मला सांग की तू त्या मुलीच्या पाठीमागे काय करतोयस? तुला तुझी पर्सनल कामं नाहीयेत? तुला तुझं ऑफिस नाहीये का? अरे स्वतःच्या चॉईसने लग्न करणारी मुलं सुद्धा स्वतःच्या बायकोच्या एवढं पाठीमागे कधीच लागत नाही. अद्वैत म्हणतो की अगं आई काय बोलतीयस, माझं ऐकून तरी घे. सरोज म्हणते की काय बोलायचंय तुला ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे? अरे आपल्या ऑफिसमधलं कितीतरी काम हे मागे राहिलंय. कितीतरी अकाउंट्स टॅली होत नाहीये. तेव्हाची थांबलीये मी त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि तू तिकडे जाऊन बसलायस. अद्वैत म्हणतो की अगं आई माझं ऐकून तरी घे, इकडं काय झालंय? अगं खरेच्या घरी काही माणसं आली होती आणि त्यांनी घरामध्ये तोडफोड केली. आता खरेला या सगळ्या गोष्टीमुळे इथे थांबावं लागलं आणि त्यामुळे मलाही इथे थांबावं लागतंय. अगं मी निघणारच होतो आता इथून. सरोज म्हणते की एक मिनिट अद्वैत, तिकडं काही झालं असेल तिच्या घरी ते मला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, पण तुला काय करायचं ह्या गोष्टींशी? अद्वैत आता किती वेळा तुला एक गोष्ट मी परत सांगायची की आपला त्या घराशी काही संबंध नाहीये आणि तुला काय गरज आहे पुढे पुढे करायची आणि त्यांची एवढी काळजी करण्याची? हे बघ, ते पतसंस्थेचे लोक तिथे आले असतील, नेहमीप्रमाणे त्यांनी हप्ता भरला नसेल आणि त्यामुळे ते लोक आले असतील आणि तोडफोड होऊन गेले असतील. अद्वैत म्हणतो की नाही ग आई, पतसंस्थेतली माणसं नव्हती अगं ती. पतसंस्थेच्या अध्यक्षांना मी कॉलही केला होता. त्यांनी मला सांगितलं की त्यांचे कुठलेही माणसं त्यांनी पाठवलेच नव्हते. सरोज त्याला म्हणते की का, तू काय त्यांच्या घरची जबाबदारी घेतलीये? एवढी काय त्यांची बाजू लावून धरतोयस? तू काय त्यांच्या घरचा कर्ता पुरुष आहे का? तुला काय पडलंय त्या सगळ्या गोष्टींशी? हे बघ, कोल्हापुरातली त्यांची जुनी जागा आहे, त्यामुळे काही गुंड लोक असतील नजर ठेवून त्यांच्या जागेवर आणि मग त्यांनी केला असेल तिथे येऊन तमाशा. तुला काय करायचं या सगळ्या गोष्टींचं? अद्वैत म्हणतो की हो आई, तू बरोबर बोलतीयस आणि बरोबर आहे तुझं म्हणणं. तसंही माझा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. सरोज म्हणते की नशीब तुला या सगळ्या गोष्टी समजल्या आणि आता जिथे कुठे असशील ना तिथे तर ताबडतोब घरी निघून ये. अद्वैत म्हणतो की हो आई, मी निघणारच आहे थोड्या वेळात, परंतु मला इथे थोडा वेळ थांबावं लागेल. कसं आहे की पॅनिक सिच्युएशन आहे आणि त्यामुळे जर ती गुंड वगैरे परत जर आले त्यामुळे मला इथे थांबावंच लागेल. सरोज म्हणते की अद्वैत काय चाललंय रे तुझं आणि तुला काय गरज आहे त्या लोकांची? जे काही आहे ना ते त्यांचं ते बघून घेतील. तुला तिथे थांबायची काही गरज नाहीये. तू लवकरात लवकर घरी निघून ये. मग अद्वैत सरोजला म्हणतो की हो आई, तू म्हणते तसंच होईल आणि लवकरात लवकर मी घरी येतो, लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो, ठेव फोन, असं म्हणून अद्वैत फोन ठेवतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोज फोनवर बोलत असते त्या गुंडांशी आणि त्यांना म्हणत असते की तुम्ही तुमचं काम चोखपणे पार पाडलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खरेंच्या घरी नासधूस करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? ही बातमी ह्या कानाची त्या कानाला सुद्धा कळायला नको. कुठेही या बातमीची वाचा फुटली नाही पाहिजे आणि कोणालाही काहीही कळलं नाही पाहिजे. सरोजने त्या गुंडांना असं सांगितलेलं असतं, तेही फोनवर. आणि त्याचवेळी रोहिणीने मात्र ही सगळी गोष्ट ऐकलेली असते आणि रोहिणीला आता समजलेलं असतं की याचा अर्थ जे गुंड कलाच्या घरी आले होते ते गुंड सरोज वहिनीने पाठवले होते आणि सरोज वहिनीच्या सांगण्यावरून त्या गुंडांनी कलाच्या घरामध्ये तोडफोड केली आहे. जेव्हा सरोज मागे वळून बघते तेव्हा तिला समोर रोहिणी दिसते आणि मग ती घाबरते. तर इकडे अद्वैत जेव्हा झोपलेला असतो तेव्हा वरचं छत गळत असतं आणि ते पाणी अद्वैतच्या शर्टवर पडत असतं. मग अद्वैत लगेचच उठतो आणि लगेच खरे खरे असा कलाला आवाज देऊ लागतो. कला तिथे येते आणि म्हणते की काय झालंय? तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की खरे इथून पाणी गळतंय, आता मी झोपायचं कसं इथे? मग कला म्हणते की अच्छा, पाणी गळतंय का तुझ्या अंगावर? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग कला किचनमध्ये जाते, एक पातेलं घेऊन येते. अद्वैतला ती खाली झोपवते आणि म्हणते की झोप बरं, असा झोप खाली. मग अद्वैत खाली झोपतो. अद्वैतच्या पोटावर ती एक पातेलं ठेवते आणि म्हणते की हे बघ, आता हे पातेलं असं ठेवायचं, म्हणजे कसं की जर छतावरून पाणी खाली आलं तर ते डायरेक्टली तुझ्या अंगावर न पडता ह्या पातेल्यावर पडेल. अद्वैतला तिने अशा प्रकारे झोपवलेलं असतं. अद्वैतच्या तिने पोटावरती ते पातेलं ठेवलेलं असतं आणि ते बघून काजल मात्र खूपच हसत असते आणि स्वतः कला सुद्धा हसत असते. अद्वैतला मात्र त्या गोष्टीचा फार राग येत असतो, कारण त्याचा फारच मजाक घेतला जात असतो आणि आता तर मस्तीची हद्दच पार झालेली असते अद्वैतच्या पोटावरती ते पातेलं ठेवून. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आजच्या भागात दाखवल्याप्रमाणे सरोजनेच त्या गुंडांना कलाच्या घरी पाठवलं होतं? ही गोष्ट आता रोहिणीला समजली आहे. तर मग रोहिणीला ही गोष्ट समजल्यावर रोहिणी या गोष्टीची वाचा फोडेल का? घरामध्ये आग लावण्यासाठी रोहिणी आबांपर्यंत ही गोष्ट घेऊन जाईल का?
आणि मग सरोजला तिच्या पापांची शिक्षा भेटेल का, या सगळ्या गोष्टी बघणं खूपच रंजक ठरणार आहे आणि या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काही भागात बघायला मिळतील. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.